नाही, म्हणजे जुन्या पुनर्गठन करता येतं, पण पुनर्गठनचं व्याजाच्या बाबतीत आपल्याला बोलावं लागेल मुंबईला जेव्हा मीटिंग येईल. कारण याच्यात एक चांगलं लिहिलं गेलं का जी सक्तीची वसुली आहे ते थांबली पाहिजे. कालच बेलखेडेनं, मला कोण आहे तो माणूस शेतकरी, हा काय नाव आहे, बेलखेडे आर्वीतला 1 वाजता आत्महत्या केली. त्याच्या घरी बँकेवाले या पेरणीच्या टाइम मध्ये इतके वेळा गेले आणि याच्यानंतर शेतकऱ्याला सांगतोय गावात बोर्ड लावा, कोणी जर सक्तीची वसुली केली तर गावातल्या झाडाला बांधून ठेवल्याशिवाय राहणार नाही. आत्महत्या करायची गरज नाही आहे. वसूल करायचे असेल तर अदानी अंबानी करा साले हो, आमचे वसूल करांतर ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही. प्रत्येक गावात बोर्ड लावू आपण. म्हणून कर्ज अंगावर आहे म्हणून मरायचं नाही. जो येईन अंगावर आणि आमचं मरण जर जवळ करत असाल तर फक्त मला सांगा, मी त्याचा हिशोब घेतल्याशिवाय राहीन नाही. आणि येत्या 8 दिवसाच्या आत वसुलीची अट रद्द करणे, सक्तीची वसुली थांबवणे आणि जे थकीत कर्जदार आहे त्याला नवीन कर्ज देण्याची व्यवस्था करणे, या 2 गोष्टी 8 दिवसाच्या आत झाल्या पाहिजे. कमलताई गवई आल्या, त्यांना येऊन या इकडे, त्यांना घेऊन. बेघर विषय घरकुलांचा मी सभागृहात बोलत होतोय का शहरातल्या लोकांना 2.5 लाखाचं घर आणि गावातल्या लोकांना 1.25 लाखाचं घर. आपल्या आंदोलनात हे झालं आणि हे घर आता 2 लाखापर्यंत भेटणार आहे गावातल्या लोकांना सुद्धा. हे सगळी तुमची कमाई आहे. आणि ज्यांना जमिनी अतिक्रमण मध्ये आहे, ज्यांचं अतिक्रमण मध्ये आहे पण घर बांधत नावानं होत नाही, तोही विषय आम्ही सगळं मांडलेला आहे. त्यालाही पण व्यवस्थित न्याय भेटन. मच्छीमार, दूध व्यवसायाच्या बाबतीत, कांद्याच्या बाबतीत, ऊसाच्या बाबतीत आणि फळ, आंबा असेल, संत्रा असणार, द्राक्ष असेल, केळी असेल, जे काही फळबाग आहे त्यावरही पेरणी ते MRGS मधून 3+5 ची योजना, त्यालाही मंजुरात आमचे भरत गोगालेनं मान्य केलेलं आहे. आता विषय असा आहे का माझी तब्येत काही फार चांगली नाही. मी बोलून राहिलो होशात, पण पोटात किती दुखते मला माहित.